नमस्कार, स्वागत आहे आपलं परत एकदा युवा रंगतरंग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आपलं जे चॅनल आहे ते आपण जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा त्यामध्ये आपण एज्युकेशनल म्हणजे जनरल नॉलेज, त्यानंतर चालू घडामोडी, त्यानंतर जे आपले प्रेरणात्मक मोटिवेशनल व्हिडिओ, काही माहिती किंवा लेख अशा प्रकारे आपलं हे चॅनल आपण सुरू केलं होतं. परंतु काही दिवसांअगोदर म्हणजे 1-1.5 महिन्याअगोदर आपण या चॅनलद्वारे बालसंस्कार विभाग उपक्रम हा एक विशेष उपक्रम सुरू केलेला आहे. हे आपल्याला माहीतच आहे आणि त्या अंतर्गत आपण भरपूर सेवा देखील बघितलेल्या आहे, माहिती बघितलेली आहे. परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की हा जो बालसंस्कार विभाग आहे तो ज्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे जो मार्ग आहे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत हा जो मार्ग आहे याद्वारे हा जो उपक्रम आहे बालसंस्कार हा चालला जातो. म्हणजे हे जी आपण सेवा बालसंस्कार विभाग जे आहे जो उपक्रम आपण बघतो त्या सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी अर्पण होतात. म्हणजे त्यांच्या चरणी ह्या सगळ्या सेवा आपल्या पोहोचतात. अशा वेळेस आपण श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल देखील काही माहिती जाणून घेऊया. कारण तसं तर सर्वांनाच श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत, त्यांचं काय कशा प्रकारे त्यांची दिव्य शक्ती कशी ऊर्जा आहे, त्याचे दिव्य अनुभव प्रत्येकाला माहिती आहे. परंतु आजच्या भागात आपण त्याबद्दल आणखीन थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, याचे विशेष कारण म्हणजे आता येत आहे स्वामी प्रकट दिन म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया. गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 तारखेला शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन पूर्ण देशभर आणि विदेशात देखील खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी म्हणजे याच दिवशी चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण दत्तावतार असून ते पंजाब प्रांतात छेले या खेडेग्रामी धरणी दुभंगून म्हणजे जमीन दुभंगून 8 वर्षाच्या बालकरूपात प्रकट झाले होते. म्हणून या दिवशी स्वामी जयंती साजरी केली जाते. आणि या दिवशी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये महाराजांना चांगल्या प्रकारे त्यांच्या आवडीचे नैवेद्य दाखवून महाआरती केली जाते. त्यानंतर प्रसाद वाटप केला जातो आणि स्वामींची श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे हा देखील खूप दिव्य ग्रंथ आहे. याचे पारायण केले जातात. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला जातो आणि अशा खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या श्री स्वामींच्या चरणी अर्पण केल्या जातात. तर मग या दिव्य आणि अतिशय शुभ दिवसाचं औचित्य साधून मी देखील सर्वांना सांगेल की आपण सर्वांनी देखील जे सेवा करतात ते तर करतीलच, परंतु ज्यांनी आजपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणत्या प्रकारची सेवा सुरू केलेली नाही किंवा ज्यांना याबद्दल माहीतच नाही त्यांनी देखील हा व्हिडिओ बघून आजपासून म्हणजे स्वामी जयंतीपासून श्री स्वामी समर्थ या महामंत्र जो आहे त्याचा जप सुरू करावा. म्हणजे जी माळ असते 108 मण्यांची त्यावर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो 108 वेळा जपून एक माळ पूर्ण करावी. आणि त्याचसोबत जो जो महाराजांचा तारक मंत्र आहे जो आपल्याला यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च केला तर तो दिसून येईल. तो मंत्र आहे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा जो तारक मंत्र आहे खरोखर अतिशय दिव्य स्वरूपाचा मंत्र आहे. म्हणजे हा मंत्र आपल्याला या भवसागरातून या जीवनातील प्रत्येक अडचणीतून तारून नेणारा मंत्र आहे. त्यामुळे ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी जर स्वामींची सेवा जर तुम्ही करत नसाल तर आजपासून म्हणजेच येत्या शुक्रवारपासून स्वामी जयंतीचं औचित्य साधून तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळा जप आणि 1 वेळा तारक मंत्र ही सेवा नक्की सुरुवात करा. आपण इतर सेवा तर करतोच, परंतु ही सेवा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आहे. कारण स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे चालक, मालक आणि पालक आहेत. ते विश्वगुरू आहेत, परापर गुरु आहेत आणि ते श्री दत्तात्रयांचे पूर्ण अवतार आहेत. त्यामुळे ही जी सेवा आपण त्यांच्या चरणी करतो ती खरोखर खूप दिव्य आणि खूप शुभ फलदायी आहे. म्हणून मी सांगेल की प्रत्येक व्यक्तीने
आपल्या मुलांना सोबत घेऊन जवळ बसवून त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यावी. एक वेळा जप श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि एक वेळा तारक मंत्र. आणि हळूहळू जशी तुमची जपाची सवय होईल तसे तुम्हाला खरोखर याचे खूप चांगले दिव्य आणि चांगले अनुभव पाहावयास मिळतील. म्हणजे त्याचे परिचित तुम्हाला स्वतःला येईल. आणि खरोखर तुम्हाला तसे अनुभव आले की नक्कीच मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आणखीन एक दिव्य ग्रंथ जो आहे स्वामी चरित्र सारामृत, याचं देखील तुम्ही आजपासून पठण करण्यास सुरुवात करा. असं तर दररोज 3 अध्याय वाचायला पाहिजेत, परंतु जर तुम्ही सुरुवातीला नवीन असाल तर तुम्ही दररोज एक अध्याय वाचायला फक्त 2 मिनिट लागत. 1 मिनिट, 2च मिनिट, 1 मिनिटसुद्धा लागत नाही. तो अध्याय आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक वेळा एक माळा जप आणि तारक मंत्र ह्या जर तुम्ही सेवा सुरू केल्या, अतिशय भक्तिभावाने श्रद्धेने जर तुम्ही या सेवा सुरू केल्या तर खरोखर त्याचे तुम्हाला दिव्य अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खरोखर स्वामी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात अनुभव प्रचिती नक्कीच देतील आणि तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी जयंती याबद्दल माहिती बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये.